आणि मग तव तव हसती मथुरेच्या गे, कारण दुडीवरी दुडी गवळण साते नाम बाजार साते निघाली. हा अहो निघाली बाजाराला, पण गोरस घ्या म्हणून विसरली. अहो दही घ्या दूध घ्या म्हणायचं होतं ना, ती काय म्हणायली गोविंदू घ्या दामोदर घ्या हे सगळं म्हणायला लागली. लक्षात आलं. याच्याहून लक्षात आलं कोणी एकी भुलली नारी. नारी भुलली बाबा कशाहून, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. तिचा व्यवहार सांगायला तिला भूल पडली म्हणून. कस काय बाई हे झालं कस काय ग, काय सांगा. आम्ही बाजाराला चाललो होतो. लक्ष कुठं चाललो होतो बोला की, मी खाली येऊ का तिकडे बोलायला. तुम्ही अशी खुन येतात नुसतं माझ्या पुढं बसून एक जण मला खुनवायचं. मला वाटायचं अभ्यासू माणूस आहे. सगळं कीर्तन त्याच्या का बघून केलं, कीर्तन झालं म्हणलं काय अभ्यास आहे राव. म्हणले बाहेर राहते काय आणून घ्यायचं का अशा बाहेर आपलं. त्याच्यामुळे बोलत चला तुम्ही माझ्याशी, म्हणजे माझ्या लक्षात येईल. लय ना 80 वर्षाचं म्हातार माझ्याकडे आलतं, मला देव देव करावं वाटतं. म्हणलं कमन आमच्या पोटाव पाय नका देऊ तुम्ही, मला माळ घाला. मला आता का माळ घालायची, चावानाच गेलं. चावाना म्हणून माळ असते. दुसरं आलं माझ्याकडं, मला बी माळ घाला. मला तुला चावा नाही का, मला चावतंय पण पोर आणतच नाही. मी हे सगळं वटाण्या फुटाण्याबद्दल बोलतो हे लक्षात ठेवा, बाकी काय आहे. असले पुन्हा हरिपाटा का माळ घालून मला ही ना घेऊ द्या. आता म्हणलं घ्या माईक द्या, म्हणलं घ्या मला 2 द्या. 2 घ्या आम्हाला काय करायचं म्हणू द्या म्हणा. उग नाम मंत्र जप कुठं जाईल पा, म्हणलं तुझ्या घरी आमच्याकडं नको लाव म्हणलं. उग असल्याचा ऊत आम्ही जाऊन बसलोत की येणार. जय हरे आमच्या पोराला पोरगी बघा, म्हणजे ह्याच्यासाठी बोंबलत हिंडतोय मी का काय. क्या बघा तुम्हाला विनंती, गुरुजी जवळ आल्याच्या नंतर आमचा उद्धार कसा होईल हे विचारी जा. पुरीचं लग्न पोराचं लग्न असलं विचारी जाऊ नका. ती कर्मानं होत राहणार आहे, जे व्हायचं ती होणार आहे. लक्ष द्यायला लागलं का नाही. ठीक आहे काही विचारतात महाराज मला तर काय बेजार करते तर काही बी विचार. पाऊस कसा पडा नाही आता म्हणलं मला प्यायला मी टँकर न घ्यायला लागलो. मला विचारायला लागलास का तू का पडत. माझ्याकडे आलं जे अरे म्हणलं जे अरे पैसेच पुराणात. मला इक निहून म्हणलं मला मिरजगावला, मग तुला पैसे पुरते ना. काय विचारावं ह्याचं बी काही गणित पाहिजे का नाही सांगा बरं महाराज. कुंक आणि कळत नाही अक्कल नाही त्यांना विचारायचा ना आज जास्त. आमच्या शेजारी म्हातारी आणि आमची एक मोठी सोन्याची शेटजी कोमात गेलेत. त्या म्हातारीला म्हणलं आजी आपले सावकार कोमात गेलेत, पैसे श्रीमंत ते कोमात गेलेत. बाई म्हणली पैशावाले तर कुठं बी जाते त्याचं काय, कसं हाणून घ्यायचं उलटं का सोयीचं सांगा ना. का कळत नाही हेच बऱ्याच जणाला कळत नाही तर काय करावं सांगा ना महाराज. हा इकडे लक्ष द्या, माझ्या एक वाक्य लिहून ठेवा. आता ऐका माझ्याकडे लक्ष द्या. आपला मुद्दा ज्ञानाची भूल पडली आणि त्याचा परिणाम बाजाराला आम्ही निघालतो आणि बाजाराला भूल कस काय पडली ही महत्वाचा मुद्दा आहे ना. कोणाची भूल, ज्ञानाची भूल पडली. आणि ही भूल पाडणारा कोण आहे, देव आहे ना महाराज. देव का नाही, भूल कोण पाडतो, देव. आम्ही बाजाराला चाललो आणि बाजाराला जात असताना आवचित हरी तुझा अचानक आला आणि रस्त्यावर उभा राहिला आणि आम्ही त्याच्याकडे बघितलं आणि बघितल्यामुळं हे कुटाणा झाला. कुटाणा कुणामुळं घडला, कुणामुळं. सगळे बी कुटाणे होते ते ह्याच्यामुळंच होते. विठ्ठल विठ्ठल कशामुळं, हा डोळ्यामुळं.
कारण डोळ्याचा खानदानी धंदा एकच आहे, काय? बघणे, पाहणे. व्याकरणामध्ये डोळ्याचा काय काम आहे? फक्त पाहणे. पण मुके आहेत बिचारे, त्यांना वाचा नाही. त्यांना काय नाही? वाचा नाही. पण एवढे खतरा आहेत, तोंडानं जेवढं बोलता येत नाही तेवढे बोलत येत, एवढे खतरा आहेत. ही लक्षात यायला लागले का नाही? चांगल्या चांगल्याची कुपाटी लावली कुणी? डोळ्यानं विढलं विढलं. ह्याचा धंदाच बघणे, पाहणे, आणि आमचं तेच होऊन बसलं. अचानक आला आडवा आणि बघितला. पाहिली आवेद लावी, पैसे जीवे जडवणे. काही समन नव्हता, ओळख नव्हती, काही नव्हतं. रस्त्यात दिसला आणि बघितला कीच मनात बसला. कळायले का नाही? कळायला लागलं. ए पीटी मास्तर, काय कळायले का नाही? कळायले. हा ध्यानात बसायलंय का नाही? प्रसादजी कसं व्हायला लागले का? कसं कीच व्हायला लागलंय? व्हायलाय कसं नेम? अय पवन, पवनचं काय नाही, आडमाप या सगळं लक्षात यायला लागलंय का नाही? त्याचं काय नाही, गाव तिकडं हेव इकडं फिरायला सगळं आडमापच आहे त्याचं, बरोबर आहे का नाही? संस्था आहे त्याची असल्यामुळे. पण इकडं भागातच संस्था पाहिजे होती का नाही सांगा बरं महाराज? पण आता तिकडं गेली लांब जरा. बघा इकडं लक्ष द्या. कसं कुटाणा कोणामुळं घडला? हा, ओळख नाही, पाळख नाही, रस्त्यात दिसला. दिसायला एवढं देखणं, एवढं काळं सावळच होतं, पण नाका डोळ्यात निटाश होतं. काही काही निस्तिक पांढरे असते, तर नाकाची जागाच असती फक्त. इथे नाकाची जागा आहे असं लिहावं लागतंय. काळ सावळच असाना, पण सावळी माणसं भारी दिसतील काय का असाना, बरोबर आहे की नाही? सावळा असावा, असे कुरळे कुरळे केस असावा, असं कसलं देवाचं कसं आहे सांगा? आणि उगत चाललो होतो तर आम्ही बाजाराला. साते निघाल्या ना गवळणी, सातेना बाजार. आणि चलत 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 तर कुणीतरी दिसले, मग गप कुणी थांबले. कुटाणा घ्यायला झाला आणि काय झालं दुसरं, बरोबर आहे का नाही? पण एक आहे, डोळ्याची विशेषता आहे, त्याला बोलता येत नाही. पण कसं आहे, आंधळ्याला मुक्याला एक माणूस हाताखाली लागत आहे का नाही? मग त्यानं त्याला बोलायचं आणि मग आपल्याला सांगायचं, असं असते का नसते? मग ह्या डोळ्याने मी एक काम केलेलं, डायरेक्ट डोळ्यानं बॉससोबत कनेक्शन आहे. डायरेक्ट कोणासोबत कनेक्शन आहे डोळ्याचं? बॉससोबत कनेक्शन आहे. डायरेक्ट हॉटलाईन आहे त्याची. बघितलं की नेमकं काय म्हणायचंय, ह्याच्यावर चर्चा काय करायची ते इकडे ट्रान्सलेट करते. कुठं? देखिला डोळा पण बैसला मनी. कळायला असेल ना? डोळ्यानं बघितलं की त्याच्यावर चर्चा कुठं सुरू होती? बोला की. एकदा बघितलं की मग खालीवरी सुरू होतंय. माणसं म्हणते त्याला बघितल्यापासून माझ्या मनात थोडस कसं नसत व्हायला लागले. म्हणजे कुठं होतंय हे आपला मुद्दा, ही घुसळण कुठं होतंय? हो बोला की. मनात. अजून सोपं करतो. पोरगी बघून आले का? तुम्हाला गडबड नाही 12पर्यंत? हा नाही एक माणसे तुम्हाला काय द्यायला घ्यायला वाजवा, बरोबर आहे का नाही? हा सांगा. आपल्याला कसे आपल्याला जेवायचं निघायचं, ह्यांना माणसं जीव घालायचे नाही एवढे. आपलं काय नामा म्हणे देवान घरच्या घरी जेवा, आपलं काय, बरोबर आहे का नाही? हा इकडं बघा, माझ्या लक्ष द्या. बारीक सांगतो, शब्द न शब्द सांगतो. चरित्र तर ऐकतात, ही त्यातला बारकावा आहे का? लय गोड आहे ही. माणसं अर्ध्या बटाट्यावानी नुसते टका बघायला लागलेत. वेगळाच महाराज आहे की ही म्हणायले, बरोबर आहे का नाही? बघा इकडं लक्ष द्या. डोळ्यानं बघितलं की त्याच्यावर चर्चा कुठं होती? 100% मनातनं. पोरगी बघून माणूस आला. कोण? पोरगी बघून. मध्यस्थी म्हणा, हा कसं आहे? अजून काही तेवढा विचार केलेला बघावं लागेल. मी घेतो. कुठं घेतो? मनावर घेतो. कुठं घेतो? मनावर घेतो. बघतो जरा काय होतंय ती. मग 2 दिवसांनी काय झालं काय का म्हणा, पण ती काही मनातच बसा नाही. कुठं बसा नाही? बोला की बोलावं. कुठं बसा नाही? मनातच बसा नाही. एक बाजू. पण दुसरी बाजू, पोरगी बघितल्या बरोबर
आम्हाला पास आहे. अरे थांब रे जरा, थांबायसारखंच नाही, लईच मनात बसली विठ्ठल. बघितलं मनानं का डोळ्यानं? फटकन बोला जा. हा, डोळ्याने. कुटाणा झाला डोळ्याकून आणि निस्तरायला गेला मनाकडे. देखीला डोळा बैसला मनी. ह्याची एक विशेषता आहे, हे फक्त मधल्यामध्ये चर्चा करू शकतो, तोंडावर येत नाही. कोण ही लय म्हणून तर माणसं म्हणतात अरे लय आतल्या गाठीची अवलाद आहे र विठ्ठल. हा माल दुसऱ्या शाखेला मिळत नाही, हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही? हा, आमची एकच शाखा आहे ओरिजिनल, तिकडं होळला आहे. लक्षात ठेवा. मुद्दा एवढाच आहे. काय बघा, ही मनात बसलंय, आतल्या गाठीचे, मनातलं बाहेरच काढीत नाही. काय काढीत नाही? मनातलं बाहेर काढीत नाही. पण एक आहे, इकडं बघा, वर्ष जाते, 6 महिने जातेत, 2 वर्षे जातेत, किती बी दिवस जातेत, पण एक ना एक दिवस मनातलं आंतरीची धावे स्वभावे कुठं बाहेर. आता नाही बोललं तर कधी ना कधी डोळ्यानं बघितलेलं मनाकडे गेलेलं असतंय, आणि मनाकडे गेलं आणि मनानं एक निश्चय केला की इथून बाहेर पडतंय, तोची वदनी उच्चारी. बघितलं डोळ्यानं, विचार कोणी केला? मनानं, आणि बोलून कोणी दाखविलं? तोंडानं. म्हणून आमच्या जीवनात असा कुटाणा होऊन गेला, तोची वदनी उच्चारे. पण काय नाही आम्हाला वाटलं, भूल ज्ञानाची आहे. भूल कशाची? ज्ञानाच्या भुलीचा परिणाम आम्हाला सगळंच मिळालंय. नाहीतर मला सांगा, गोकुळातले लोक कुठं शिकायला गेलते का गुरुजी? कुठंच नाही गेले. पण लोका गोकुळीच्या झाले गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. केली वाचून जपे तपे, काहीच केलं नव्हतं, पण ब्रह्मज्ञानाचे अधिकारी होते गोकुळाचे लोक. का? भूल ज्ञानाची होती ना. भूल कशाची होती? ज्ञानाची भूल होती, ही ध्यानात ठेवा मुद्दा. आणि एकदा त्याची भूल पडली की तोची वदनी उच्चारी, आणि त्याचा परिणाम असा होतो की चिंतने चिंतने तद्रूपता. आणि मग देवासाहेब महाराज, देवाला काही लागत नाही, काही लागत नाही महाराज. निष्कपट माणूस असला की देव त्याच्यावर खुश होतो, काही लागत नाही. इकडं लक्ष द्या, देवाकडं काहीच नाही महाराज. एकमेव पदवी देव त्याला बहाल करतो, त्या पदवीचं नाव भोळा. त्या पदवीचं नाव भोळा. ही भोळा गाबुळा नाही बरं का. गाबुळे वेगळे आणि भोळे वेगळे, त्याच्या 2 प्रकार आहेत अजून. हां, काही गाबुळे येतं, लय गाबुळे आहेत काही काही. वा 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 महाराज काय सांगावा. ती गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजर आहे का नाही, हे बघा येळान माळ तुमचा, ह्या असली गाबुळे असतात. काही ध्यानात यायला लागले का नाही? पण एक ध्यानात ठेवायचं, आयुष्यात गुरु असू, मित्र असू, व्यवहार असू की परमार्थ असू, तर एकच ध्यानात ठेवायचं, गाबुळं राहायचं नाही, ओरिजिनल राहायचं महाराज. हां, काय व्यासो महाराज, हा तिकडं दुनिया चुलीत जाऊ. पण महाराज एक वाक्य सांगू ऋषिकेश महाराज, माझं तुमच्यासाठी, गायक वादकासाठी, ज्या वेळेला आपल्या गुरुवरची आपली भावना कमी होती ना, त्यावेळेला सर्रास बोल उरफाटी निघते. माणसं म्हणते स्पष्ट उक्ती नाही, गुरुला नाव उठवले असतील ह्यानं एकदा तरी. ध्यानात ठेवायचं महाराज. आपला सर्वनाश व्हायला सुरुवात झाली, समजायचं आपलं गुरुच्या बाबतीत काहीतरी चुकलेलं दिसायला. निष्ठेला फार किंमत आहे महाराज. निष्ठा तुम्हाला एकच वाक्य सांगतो, ताईट बसा बरं, जाऊ द्या, जी होईन ती होईन, आता बोलूनच दाखवतो. ताईट बसा, नीट बसा, बेटे बेटे सावधान, नीट बसा. ताई होळकर साहेब कुठे गेले? हां, नीट बसून ऐकायचं, वाक्य नीट ऐकायचं. तर काका नीट बसा. हां, प्रसाद भाऊ नीट बसा. हां, ऐका आता ऋषिकेश भाऊ, ऐका आता, नीट ध्यान देऊन ऐकायचं. एवढं घेऊन घरी घेऊन जायचं, लिहूनच ठेवायचं. हे बघा, कुणीच धुतल्या तांदळासारखं नाही. काय म्हणणं?
नीट ऐकायचं, नीट ऐकायचं. या जगात धुतल्या तांदळासारखं कुणीच नाही. कुठं तरी पाणी पेटी मास्तर कुठं तरी पाणी मुरायलेलं आहे, ध्यानात ठेवायचं. हे हो मी काय लोकाला नाही दाखवित आणि तुम्ही कपडे हेन तेन, मनाला तर माहिती तुम्ही किती नालायक आहे ती. लोकांचं जाऊ द्या, मनाशी पुसावे काय केले. त्याच्यामुळे ध्यानात ठेवायचं. काही नाही कधीच काही नीट नसते, पण सेवा एवढी ओरिजिनल करायची, एवढी मनातून सेवा करायची, एवढी निष्ठेनं करायची, एखादा कुटाणा बी झाला तरी देवानं दाबला पाहिजे, एवढी सेवा करायची. शेवटी निष्ठावंत कार्यकर्त्याची दखल नेते घेतात महाराज. असं कसं कुटाणा बी झाला तरी देव म्हणला पाहिजे गप पंगत घालतय विढल. देव म्हणलं पाहिजे त्या पक्वाजानं असं गेलं होऊ दे, त्याच्यासारखा पक्वाजी व्हायला 10 वर्ष जाते, जाऊ दे झाकून टाक, झाकून टाक. पण सेवा तेवढी लागते. हा सेवा तेवढी मनातून करावं लागते. दाबितो देव महाराज. मी बीड जिल्ह्यातला आहे महाराज. नुसत्या दाबण्यासाठी राजीनामा द्यावा लागला का नाही सांगा. हा चला तुमच्या जवळ हो हाय जवळच्या आमच्या, असं देव बी आपल्या बाबतीत म्हणला पाहिजे, हे ध्यानात ठेवायचं. लक्षात आलं का ना. जी होईल ते फक्त निष्ठा ढळू द्यायची नाही. विढवलं कसं वाटायलंय आता, की कसं कीच वाटायला लागले, कसं वाटायलंय होय, कसं वाटायलंय आता. जी होईन ती होईन, आता बघू आता काय. माणसं म्हणाले ती बाया मागे सारायला लागले. लक्ष द्या आता माझ्याकडं. महत्वाची पदवी भोळा, महत्वाची पदवी काय भोळा. भोळा आणि भोळेपणा एवढा देव कशावरच पगळत नाही महाराज. त्याला फक्त भोळेपणा लागतो. लईच प्रसन्न होतो महाराज. काय कमी त्याच्याकडे सांगा बरं. काही कमी का देवाकडे बोला की नाही. पण भोळेपणा लागी भिक मागे, भोळेपणा लागे भिक मागे, भोळेपणा लागे भिक मागे. तुका म्हणे सर्व कळा ज्याचे, तुका म्हणे सर्व कळा ज्याचे, तुका म्हणे सर्व कळा ज्याचे, तुका म्हणे सर्व कळा ज्याचे. भोळेपणा लागी भिक मागे, भोळेपणा लागी भिक मागे, भोळेपणा लागी भिक मागे. काही कसं आज गायकाने बी मोसम धरलाय ना, ऐकणाराने बी मोसम धरलाय. माणसाची नजरच पडा नाही. पडायला लागली का सांगा. एका चेपची भुकीचा बी वानवाळा नाही, झोपीचा बी नाही, नुसती बघायला लागली. तशी आज कीर्तनात माणसं रमलेत. काय तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी. महाराज म्हणतात भोळेपणा लागी भिक मागे. देव सुद्धा भीक मागवतो भोळ्यासाठी. देवाला भोळा लागतो. भोळा भोळे भाविक हे जुनाट चांगले, होय तैसे केले भक्ती भावे. बरोबर आहे का नाही. देवाला फक्त भोळा लागतो. महाराज म्हणतात काय हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी, अभिमानी अशी गर्भवास. त्याच्यामुळं भोळं व्हा भोळं. आणि मग तुम्ही एकदा भोळे झाला, देवाचं भजन केलं की देव नाराजीनं नाही, त्याच्याकडे काहीच कमी नाही. जेवढा आहेत तेवढ्या कला तुम्हाला देतो, पण नाराजीनं नाही. कसं असतं हे बघा. समजा एखाद्याला 4,000 रुपये एखाद्याला वाजविणारा आजच आलाय बाबा, 2-4 हजार रुपये द्या म्हणून 2,000 रुपये दिले एखाद्या वाजविणाराला म्हणणाराला, कुणाला बाबा 2,000 रुपये द्या. हो काका हे बरोबर नाही, अजून 1000 पाहिजे तर हो घेऊन टाक. पण 2,000 दिल्यावर जेवढा आनंद होता तेवढा आता 1000 मागून घेतल्यावर राहिला का. नाही नाही काका म्हणते रे 1000 देऊन टाका, आणि ती 1000 देऊन निघून गेला, ह्याला पुन्हा आपले तर उभा करायचं नाही. पद्धत आहे महाराज. असं नाही मी तोंडावर बोलणारा माणूस आहे. पद्धत आहे ही डायरेक्ट. ह्याला पुन्हा उभा करायचं नाही. कारण ती नाराजी व्हायला लागली. काय व्हायला लागली. देणंच आहे. 2,000 बी देणंच आहे ना 1000 बी. मग 2,000 कसे दिले ते हा प्रेमानं आनंदानं कौतुकानं. 1000 दिले ती नाराजीनं. देव नाराजी दाखवत नाही. भोळा माणूस होऊन देवाकडे गेला. गोविंदू कळा Yeah.
ध्यानात बसलं का नाही बसला बसायला का ध्यानात बसायला का कौतुकानं देतो नाराजीनं नाही गोविंदू कळा पण कशा कौतुके पण त्याच्यासाठी काय व्हावं लागते भोळा व्हावं लागते आता नीट बसा माणसं म्हणजे महाराज भोळा कुठं मिळतोय ही पदवी कुठं मिळते ही पदवी कुठंच भेटत नाही उत्तर त्याच्यातच आहे महाराज थोडं नीट बसा ऐका ना माझ्या बघा ना विचार करा त्याच्या हा भोळा म्हणजे कोण शब्दाकडे लक्ष द्या आपुलियाचा विसर भोळा नाही कळलं नीट बसा अजून एकदा बरं ऐका अविनाश महाराज बघा भोळा कोण तिथंच आहे त्याच्यात फक्त जरा स्वल्प विराम पूर्ण विराम हे द्यावं लागते आपुलियाचा विसर त्याचं नाव भोळा नाही कळलं अजून बी आपुलियाचा विसर थांबायचं त्याचं नाव भोळा आपलेपणाचा विसर पडणं म्हणजे ज्ञानाची भूल त्याचं नाव भोळा कळलं काय आणि असला भोळा असला की मग जगातलं सगळंच देव त्याला देतो कौतुकानं गोविंदू कळा कौतुके आलं लक्षात आता ही चर्चा चालू आहे तू उभारायची नाही का गवळणीची बरोबर आहे का नाही मग आता मला सांगा पटांगणात उभा राहून एखादी बाई आणि एखादा गडी जर बोलत राहिले उभा राहिले माहीत नाही आपल्याला कोण आहेत नवरा बायको इतका माहीत नाही बहीण भाऊ इतका माहीत नाही पण चर्चा करायला लागले लोक शिमगा करतात का शिलांगण करतात बोला कोण आहे का एखादा म्हणला ए आरती गुरु भाऊ गुरु बहीण आहेत बोलत काहीच नाहीत एवढं बोलत आहेत फक्त काय माहिती का माझ्याकडे बघा आरती गुरु भाऊ आहे बघितलं गुरु भाऊ बोलत काहीच नाही आंबट तोंड करणार लक्ष द्यायला अरे नाही ती गुरु बहीण आहे त्यांनी शिमगा सुरू होतोय का नाही होत सांगा आणि तुकोबराला ज्याला तुमच्या नावानं शिमगा व्हायला लागलाय तुकोबरा म्हणले हो द्या की मग आपण लक्ष द्यायचं नाही तू कमने हासे जन कमने हासे कमने हासे जन तू कमने हासे शाबास वा जवळजवळ 1.5-2 तास झालं की होय पण वाटायले का काही जाणवायले का काही नाही घ्या काढून काढला का ए बाबा काढचे एक 2 मिनिटात भाव सांगतो इकडे बघा शेवट 1 तास राहिलाय अजून 1 तास नाही 1 तास असं चरण 1 8 तास
बसा आता, बसा आता, तुम्ही बुका लावू नका, मी जातानी तेच काम करणार आहे. कशाचं हे तुम्ही म्हणा, विढल विढल. थोडं लक्ष द्या, थोडं लक्ष द्या. इकडे बघा. तुका म्हणे हसे जन नाही कानत ये ठाये. हे सगळ्यांनी ऐकायचं, लक्ष देऊ ना. आपण चांगलं बी काम करायला सुरू केलं आणि काय बी करायला सुरू केलं तरी लोक आपल्या नावानं बोंबलत राहणारच आहे. बोंबलत येतच, त्याच्यात काही विषय नाही. तुकोबरायचं एकच अभंगातलं एकच चरण सांगतो. लग्न करू जाता म्हणती हा मातला, न करू जाता म्हणती न पुषक. त्याच्यामुळं नादी लागायचं नाही लोकांच्या. मी महाराज, मी माझ्या आयुष्यात अजून कुणाच्यात नादी लागत नाही. काही घेणं नाही, देणं नाही. आपलं काम भलं, आपण भलं. काय करा, दुनिया तिकडे चुलीत जाऊ, पैसा कमवायचा. तुम्ही बरोबर म्हणालात, पुन्हा माझ्यासारखे झाले. तुम्ही बी लक्ष द्यायला लागले का नाही सांग. काय करायचं, कुठं लोकांच्या नादी लागत बसा, अजिबात नाही. मला मस्ती केली जीता हूँ, मी माझ्या आनंदात असतो, कायम आनंदी असतो. माझ्या आयुष्यात मी नाराज झालोय अशी घटनाच नाही महाराजांचाला, अजून नाही. आता बरोबर ऋषी विचार महाराज कधीच नाही नाराज. एवढाच हसत असतो कोर, कव्वा बी एवढाच हसतो. काय नाही, एवढं हसायचं, एवढा शेजारीला वाटलं पाहिजे ह्याला काय गबाळ सापडलं काय की एवढं हसत राहील. हे घरामध्ये तिकडे शिळ्या भाकरी का खाणं व्हायनात, पण बाहेर निघालं की ताईट चलत राहायचं. उगं होय, बरोबर आहे की शानपणानं चल, असं वजनात चालायचं, असं नाराजी दाखवायची नाही कधीच. एकच वाक्य लक्षात ठेवून द्या. हे लोक काय बोलतात ह्याच्याकडं लक्ष द्यायचं नाही. तुम्ही लोकाच्या नजरेत कसे असा, तुम्ही स्वतःच्या नजरेत चांगले असले पाहिजे. हा, तुमचं स्वतःचं मन म्हणतंय ना मी योग्य दिशे नाही, लोकांचं तुम्ही मनोज घेऊ नका. काय तुकोबा म्हणतात मला माहिती ना मी योग्य दिशे नाही, त्याच्यामुळं नाही कान तये ठाई. हसू द्या, काय हसायचे ती हसू द्या की. अरे वेळ नाही मला, नाही तर सांगितलं असतं तुम्हाला. सांगितलं असतं म्हणजे हे समजून सांगितलं असतं, असं काही दाखविलं नसतं, म्हणजे समजून सांगितलं असतं. असं सांगतोच की आता एक मिनिटात. बघा इकडं महिला मंडळासाठी इकडे लक्ष द्या. इकडे बघा. हां, कानिपनाथाचं जसं मंदिर आहे आपलं, तसं एक बाई रोज दर्शनाला यायची. महादेवाचं मंदिर होतं दर्शनाला. आणि काय होतं, जरा वेगळ्या दिशेला मंदिर होतं. ती भक्त होती महादेवाची, दर सोमवारी दररोज जायची. पण ती शेजारी पाजारी वेगळे लोक होते, दारू पिणारे, शिव्या देणारे, चपला तिथं, सगळं तिथं. ही बाई 5-6 दिवसानं, लक्ष देऊ नका बरं का, अतिशय महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी, एवढंच घरी नाही आजच्या कीर्तनातलं, पुन्हा चरित्र सांगतो थोडं. ती बाई एक दिवशी पुजाऱ्याकडे गेली, म्हणली काका मी उद्यापासून दर्शनाला येणार. बरं तिथे येणार नाही म्हणजे काय येणार नाही. आव्हान इथं काय माणसं नीट आहेत का, इथं दारू पिणारे इथंच माणसं आहेत, शिव्या देतात, कान घाण घाण माझ्या कानावर पडतात, मी दर्शनाला येते, चपला इथंच, बुटं येते, पुढ्या खाऊन इथंच थोकतात, इथंच लोळतात, दारू पिऊन पडलेले असतात, मी येणार नाही. त्या काकानं सांगितलं, पुजारी काकानं येऊ नका, माझं एक काम करा. म्हणले काय. पाण्यानं भरलेला ग्लास होता असा. म्हणले हा पाण्यानं भरलेला ग्लास घ्या, असा गच्च भरला, तळ हातावर ठेवा. म्हणले हां, आणि ह्या मंदिराला एक प्रदक्षिणा घाला, फक्त एकच आहे, एकही पाण्याचा थेंब खाली पडता कामा नाही. ठीक आहे म्हणे. हातावर घेतलं, असं लक्ष देऊन प्रदक्षिणा घातली. म्हणले काका आता आहे का बघा, एक थेंब सुद्धा पडला नाही. त्या काकाने विचारलं बाई प्रदक्षिणा घालत असताना काही शिव्या कानावर आल्या का. म्हणली नाही अजिबात नाही. बरं दारू पिणारे माणसं दिसले का. नाही अजिबात नाही. बिड्या वाटणारे नाही. दारू पिऊन पडलेले नाही नाही. अहो शिव्या देणार. अहो काका मी तिकडे लक्ष दिलं नाही, माझं गेला सगळं लक्ष होतं. काका म्हणले तेवढंच करायचे, उद्यापासून लोकांकडे लक्ष द्यायचं नाही, आपलं देवाकडे लक्ष द्यायचे, बाकी काय करायचे आपल्याला. तुका म्हणे हसे जन नाही कान तये ठाई, कारण देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारे. अभंगाचा भाव आपल्या पुढं मांडला. अपशब्दाबद्दल क्षमा, योग्य ज्ञानवरायचं गुरुवर्यांचा कृपा प्रसाद, चूक माझ्या वाणीचा दोष. भगवान कृष्ण परमात्मा रांगायला लागले, चोऱ्या करायले रांग तरंगणी कृष्ण रंग तरंगणी चोरी तुलोनी धावून धरती गवळणी बांधी जलनी आणि यशोदे साजनी.
दही दूध बक्षुनी कमाल मिळे नवल केले साजनी कृष्ण आडवा नाही आळवा आळवा परतुनी माती दावा कृष्ण आळीवा अळीवा रांगत असताना देवानं खोड्या सुरू केल्या घराने यशोदेच्या कानावर यायला सुरुवात झाली यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का वा काय सुंदर गेवळणी तो या ऐकत राहा वाटतात यशोदे कृष्णाला सांगावे पण काय काय भजनाने बिघडले तिकडे जामखेडकड अगं बाय 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 ह्या बाय बाय ना लई बाय बाय का आहे मध्ये बाय 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 माटा लगे आता बाय बाय कोण्याच गात्यात नाही मी लई गाते बघितले हो मला कुठली वेळ आणि एक जण काय मला माहिती का अहो लई काय म्हणते आणि काय नाही त्याचा नियमच नाही मी म्हणलं भगवान परमात्मा गवळणीच्या घरी गेले दही दूध चोरायला लागले गप्पून एक जण उचलले गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी म्हणलं तू फोन लावाय पाहिजे तसा आधी गवळणीला कुणी हाय का येऊ का कसं करू तू डायरेक्टच घुसायला लागला हानतेन की रे येड्या म्हणलं असं कसं रे लई येडेत महाराज काय म्हणतेन आणि काय नाही त्याचा नियमच नाही एक जण म्हणला एका जनार्दनी म्हणे मीराबाई दासी जनी लागे नाम्याच्या पायी कसं हाणून कसं घ्यायचं सांगा नाही असलं काही मग लई देत महाराज इकडे लक्ष द्या कृष्णाला सांगावे आता थोडक्यात गोकुळी राहावे का जावे अगं बाई गोकुळात राहावं का जावं सांग परवाला मुच्या घरा दारी निजला होता म्हातारा घेऊन ताका जाडेरा पुढेला सैरा त्यावरी यशोदे तुझ्या कृष्णाला नीट सांग बाई उभ्या कानाची होती कारवान बाई होती कंपनीतूनच रिवर्स गिअर आलेला नव्हता सिस्टीमच नव्हती रिवर्सची रिवर्स नव्हताच फर्स्ट सेकंड टाकीत पुढे चालायची यशोदे एकदा सांगायले लाडका जरी बांधी गळा नको सोडू तू मोकळा लय लाडकय गळ्यात बांधायचं मोकळं सोडायचं नाही एकट्या भाषेत सांगायले माझ्या नादी लागू नको म्हणाव बाई आगाव बाई नवऱ्याला दिवसातून 3दा हाणायची त्याला सांग नीट माझ्या नादी लागू नको म्हणाव आणि यशोदे मी उगा गप्प आहे म्हणून गप्प आहे मला वाटतंय बाई मी काही बोलायला जावं तर तुला राग येईल यशोदे तुला येईल राग यशोदे तुला येईल राग यशोदे तुला येईल राग बाई तुला रागील नीट समजून सांग यशोदेनं सांगितलं काय झालं माझी खोड्या करायला लागलाय त्याला नीट समजून सांग एका भाषेत सांगायले पुन्हा सांगणार नाही यशोदेनं सांगितलं होय ग मी म्हणते ऐकून घेते म्हणून ठीक आहे पण माझंच एकटं कसं होऊन गावातल्या बाया वांज आहेत का हा गावातल्या बायली लेकरं नाहीत का माणूस म्हणतंय जाऊ द्या कवर जाऊ द्या आता माझी 4-5 वेळ आहे कवर जाऊ द्या माझ्या लेकराला नाव ठेवायला लागला तुम्ही किती शहाणे आहेत मला माहित नाही का गे बिनलाजा कुठल्या अशी यशोदा म्हणायली मी नाही पहिल्यापासूनच बिनलाज आहेत का ग तुम्ही हा अशी कोण म्हणायली आमच्या गावात एक बाई नवऱ्याला म्हणली मालक पहिल्यापासूनच अक्कल कमी का आता कमी आहे नाही म्हणला पहिल्यापासूनच आहे पण घमेंड नाही म्हणला आपल्याला काय करायचं सांगा ना असली आडमुट्याली काय करायचं सांगा लई येडे आहेत महाराज आता काय सांगा तुम्हाला बघा इकडे लई येडे आहेत महाराज एक जणाचं पुरुष संग लग्न जमलं आणि ते प्रेम एवढं होतं हातोट नाव काढलं त्यानं ज्योती आणि नाव काढताना तिचा फोन आला आपलं काही जमणार नाही
तो मला आता जुती काढलंय काय करायचं पोट. तो मला असं कर पेंटरला त्याच्या पुढं बाली म्हणला ज्योतिबा कुलदैवत आहे चलू दे काय करावा कुलदैवत आहे म्हणला आपलं ज्योती काय करता सांगा आता टाइम कमी नाही तर तुम्हाला दाखविलं इकडे लक्ष द्या. मला निवांत एकदा 4 तास द्या कीर्तनाला एकदा कवा बी द्या कवा तुमच्या वेळेनं एकदा एक दिवसभर माझ्यासाठी ठेवून द्या एकदा म्हणजे टेन्शन नाही. हो एकदा सकाळी सुरू करायचं दुपारी एकदा देवायचं पुन्हा दुसरी 2 चरणं सोडवायचे पुन्हा आपलं चलते. एक दिवस जर द्या मला असं एक विनंती माझी त्याच बजेटमध्ये घेतो पण द्या मला लक्ष द्या. मला आता माझी कथा चालू आहे शिवमहापुराण कथा मला तिथं जायचं आहे आज सुरू करायची. ती झाली की भगवानगडची कथा आहे पुन्हा मला म्हणजे हे लई व्याप आहे सध्या माझ्या मागं नाही तर काय सांगा होता मला एवढं जमत नाही धावपळ पण आता 2 लेकरं आहेत मला त्याच्यामुळं आता मी मरमर करायला लागलोय बाकी काय नाही बाकी काय. इकडं लक्ष द्या माझ्याकडं बघा आता कुठवर आलं तर आपलं येशूदेन सांगितलं माणूस म्हणते जाऊ द्या मला एकच सांगा माझंच कशावरून आहे आणि तुमच्यात लई धमक आहे ह्याला जागेवर पकडायचं आणि माझ्या घरी हजर करायचं. ज्या बी धाब्यावर दिसल तिथं फोटो काढून व्हॉट्सअप आपलं हे नाही हे आताच आहे हे आताच ज्या बी घरी दिसल त्या घरी जायचं आणि लेकराला घेऊन यायचं. ठीक आहे म्हणे काही अडचण नाही. तेवढ्यात ये गालीन ती म्हणली ये आपल्या घरी येऊन बघ दाखविते त्याला पाय तर मोडते. कृष्ण म्हणला पेंद्या हिचा घर नंबर टिपून घे. पेंदे नाशी म्हातारी बघितली पेंद्या म्हणला देवा माती खावा पण हिच्या नाही नादी लागावा लईच बेकार बाई म्हणला. देव मला असल्याच नीट करायच्यात आणि हिचं घर दुपारा फोडायचं दुपारा 12 वाजता दुपारी देव नाचत नाचत तिच्या घरी 26 गोपाळ तुम्हाला काय नव्हतं बाबा गाडी आली आमची उभा राहिली टाइम संपला म्हणायला एवढंच आहे बाकी काही नाही. नाचत नाचत भगवान कृष्ण परमात्मा आला छमछना इकडे 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 माझ्याकडे. आधी गाडी एवढी पावसानं खराब झाली त्याच्यापेक्षा दिसाय मी बरा आहे माझ्याकडे बघा बरं आहे का नाही. होय लय फेल आहे का मी होय लय फेल आहे होय पिटी मास्तर हे बघा काय तुमच्यापेक्षा तर बरं एवढं काही का असता ना होय बरोबर आहे का नाही. शेवटी आता वयामानाचा फरक आहे ना बरोबर आहे का नाही. इकडं इकडं लक्ष द्या. नाचत नाचत भगवान कृष्ण काय होतंय ही काय होतंय काल्याला महाराज असं खतरा महाराज पाहिजे असंच पाहिजे बरोबर आहे का नाही. हां असं ते रंगू असं नसते. भगवान गवळणी गाईच्या मळ्याला निघाले आणि भगवान गवळणीच्या घरी गेले आणि दही दूध चोरायला लागले अशा आणि प्रकारे भगवान गाई घेऊन रानात गेलेले आहेत. माणसं म्हणते ह्याला अजून उरकायचे 5,000 द्या पण उरका मानावर बसले. काल्याला खट्याळच मानणार महाराज पाहिजे. 100 बाऱ्या सांगलो काकाला बदली जाऊ नका म्हणून लक्ष द्या. इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या मुद्द्याकडे लक्ष द्या. ह्याच्यावर पुन्हा चर्चा होईल. हे मनावर घेऊ कुठं घेऊ हां मग इथून बाहेर पडेल ते पुन्हा फोनद्वारे आपल्याला कळेल. लक्षात आलं का नाही. इकडे लक्ष द्या. झालं मला 10 मिनिटं थांबायचे पण आता मला बी मोह आवराना गेलाय काय करावं बरोबर आहे का नाही. आणि हे पूर्ण करणं गरजेचं आहे. हे कुठून आलं माया काय ॲक्सिडेंट झाल्यापासून ध्यानातच राहायला गेलं. काय झालंय चिलर दिसानात निस्त्या नोटा दिसायला काय झालंय आणि काय नाही की कुठं बाया म्हणते मग मी याला पैसे मागायला लागलाय. नसू द्या मी सोनं बी घेतोय काय नाही माझं तसं गरीब माणूस आहे मी मनी घेऊ शकतो काय अडचण नाही. एकदा मनी द्या म्हणलं एका बाईनं काळे दिले काय सांगा तरी निहले बायकोच्या पोतीत ओवली सोडीत काहीच नाही मी लई दंडेलय मी काय सांगावं तुम्हाला. इकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या. कुठून आलं तर कोण चोरी करायला हां इथवर आलतं ना तेव्हा देव तिथं गेला नाचत नाचतच गेला ना. इथवर आलतं का नाही नाचत नाचत गेला आणि
ते म्हातारीनं सांगितलं सुनबाईला, सुनबाई कोण एवढं चांगलं नाचत आहे ग, बघून तरी ये. वासुदेव आला का काय? आणि ती म्हणली सुनबाई